वॉटरफॉल करतो. त्याच्यामध्ये कसं असतं, असे दगड असतात ना, की आता आपल्या जवळचे आहेत म्हणून आपण हे मोठी दगड काढली, मग त्याच्यावरती छोट्या दगडी आता दगडांचं ह्यांचं कलरिंग कसं करायचं, ब्राऊन आणि ब्लॅक कलर किंवा ब्लॅक ब्राऊन येलो असे करायचं. खऱ्या जेव्हा आपण आर्टिस्टिक ह्याने करायला जाऊ तेव्हा खूप म्हणजे ब्लॅक शेड वापरतच नाही, ते सगळे शेड बनवायचे असतात. पण आता सर्वसामान्य आपण शिकायला स्टार्टिंगला आपण कलर यूज करू. आणि ह्याच्यामध्ये पण जास्त करून पूर्ण प्लेन नाही वापरत ब्लॅक, म्हणजे ऑरेंज किंवा ब्लॅक किंवा रेड नाही. डिझाईनमध्ये ठीक आहे आपल्याला, पण नॅचरल कलर असतो ना ब्लॅक, तेव्हा तो नाही. ब्ल्यू आणि ब्राऊन कलर वगैरे मिक्स करून करतात. आता एक स्टोन मी दाखवते, तिथे आता समजा खाली असतात ब्लॅक कलर म्हणून. आता ब्रशमध्ये कलर आहे म्हणून मी हा दुसऱ्या स्टोनला पण लावून घेते. बस जरा बघा आता ते लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये कलर शिल्लक होता ना, इसमें कलर था, इसलिए मैंने सभी जगह स्टोन के नीचे जगह में ऐसा कलर लगा कर रखा है, कलर वेस्ट जाऊ नये म्हणून. हां, कलर वेस्ट जाऊ नये म्हणून फक्त एकच स्टोन दाखवत बसले असते, होता कलर सगळीकडे वापरला. हे मिश्रण अजून मिक्स नाही केलं नाही. और उसके ऊपर ब्राउन कलर मिक्स करून तिथेच लावून टाकायचं. आणि त्याच्यावरती थोडासा येल्लो अपर कलर घ्यायचा, त्याला दगडाचा इफेक्ट येतो. ह्याच्यातून काही झाडी झुडपं अशी आलेली असतील, ज्यूस वगैरे साठ. एक वाजेपर्यंत क्लास फ्रीजमध्ये आहे, बघायचं आहे ना. हां डबी आहे. आणि तू वाजू काय करते? बरं, 1 वाजता येते. ट्री का बोल रहे हैं ना आप? हाँ. ये याद रखो, मतलब दूसरा कलर लिया लाइट ग्रीन कलर, तो सिर्फ इसके ऊपर ही नहीं लगाना है, बीच इसमें भी थोड़ा थोड़ा ऐड करना है. पहला वो डार्क ग्रीन कलर है ना, तभी तो वो अच्छे से मिक्स हो जाता है. लाइट कलर छान वाटतं. जितना तुम्हें लाइट देता है आणखी तेवढं ते म्हणलं. ऐसा कुछ नहीं कि वही ब्रश चाहिए ना, मतलब ट्री को भी ऐसे भी हो सकता है. ब्रश का कुछ नहीं. हाँ, ब्रश बस अपने को हँडल करना. मी तर सांगेन, मला अशी पूर्ण मोठी भिंत माझ्या स्कूलमध्ये पेंट करून दिले होते ना त्यांना, कार्टून वगैरे असे काढून स्कूलमध्ये. तर असा एवढा त्याच्याशी जरासं जाड ब्रश ह्याने मी पूर्ण भिंत पेंट केली. तर त्यांना सगळ्यांना कामालाच वाटतं की म्हणजे एवढा छोटा ब्रश कसा घेता तुम्ही, ते म्हणतात मोठा ब्रश घ्या आणि कलर करो. मैं तो सिर्फ मतलब एक्रेलिक कलर से काम करती हूँ ना, और वो बॉटल यूज़ करती हूँ. एक्रेलिक कलर का क्या होता है, डिश में अगर
म्हणजे डिशमध्ये तुम्ही काढून घेतला थोड्या वेळ सुकून जाणार. मी फक्त बॉटलच वापरते. मग बॉटलमध्ये जर मोठा ब्रश तर जाणारच नहीं आतमध्ये, अंदर घुसेगा ही नहीं ना बड़ा ब्रश, यही जाएगा. तो इससे लेकिन मुझे आदत थी कौन सा भी काम हो बड़ा हो या छोटा, मैं इस ब्रश से कर सकती हूँ. उनको इतना मतलब बाकी के लोगों को अच्छा लगा कि कैसे किया ये छोटे से ब्रश इतनी बड़ी हां मानेमध्ये त्यांचे ते ह्याचे प्रायमरीचे बरेच हे होते ना क्लासरूम तिथे केले. हे पण पेंट केले की स्टिकर आहे ते स्टिकर आहे तिथे त्या क्लासमध्ये वगैरे पण काय त्या ठिकाणी. आता बऱ्याच वेळा तुम्हाला असं होतं काय, मी आता तुम्ही घरी करत असता ना स्वतःच, तेव्हा कुठेतरी काहीतरी अडलं ना तर तुम्हाला आपोआप मी तिथे सांगते असं होत असेल ना. म्हणजे असं तुम्हाला वाटतं की मी सांगते, मी आहे तुमच्याजवळ, मी सांगते. अजून एक अनुभव येतो मला की माझ्या कुठे गेली ना झाडं दिसले की मला वाटते ड्रॉइंग केलेले असं खूप नजरेतून फरक पडतो. तर नुसतं ते पेंटच दिसते मला. आणि मी पण ह्याच्यात गेलेले ना मांडवीत आम्ही गेलेलो ना तसं दिसतं हे आपण काढायलाच पाहिजे. आपण हे बसल्या आणि काढू. तसं पण करूया कधीतरी, आपण करूया एकदा खरोखरच बाहेर जाऊन करायचं. काढून पाहते ना, काढून मध्ये असं वाटतं की इथं आपण काढू शकतो, इथं आपण काढू शकतो, असं खूप वेळ इझी वाटतं म्हणजे. हस्बैंड तो बोलते ना जब देखो तब ड्राइंग सवार आहे आपल्या ड्रॉइंग का. म्हणजे काढून प्रॅक्टिस करत राहा, म्हणजे शेडिंग करतात की नाही आपल्याला असं खूप म्हणजे असं मला सगळं म्हणजे एकाच ह्याच्यातून डबल काढते. म्हणजे प्रत्येक चित्राला शेडिंग वेगळी असते. कुठे सूर्य डार्क आहे, कुठे आणि त्याच्यात आपला अभ्यास होतो ना परत बसलं वेगळ्या शेडिंगचा. मला ते गॅसच्या ओट्यावर करावं लागते कारण तो आजू हे करते ना कलर घेऊन करावं लागतात. बच्चे के सामने तो कलर पेंट करना नहीं, सगळं mix करून माझे exam सगळं खराब मैं झालं. उसके साथ में क्रेवर वाला ही बनाती हूँ, उसको भी दे देती हूँ, पेंट भी निकालती हूँ, सब मिक्स कर देती हूँ. लेकिन अच्छा येतं आपल्या नुसती क्रिएटिव्ह काम. आता इथे आपल्याला वॉटरफॉल दाखवायचं आहे ना, तर हा जो उरलेला भाग आहे इथे तर आपण व्हाईटच दाखवणार आहोत ना धबधबा, पण असाच व्हाईट ठेवून चालणार नाही. मग त्याला बेसला खाली काहीतरी कलर पाहिजे, तर असं म्हणजे असं डल कलर तयार करून केला तरी चालतं. पण मी शक्यतो काय करते, हे जे सगळं करून राहिलं पाणी असतं ना हे खराब झालं असतं ह्याचाच वॉश देते मी बऱ्याच वेळा इथेचा. आणि मग इथले आजूबाजूचे थोडेसे कलर वगैरे खेचलात ना तर तिथे एक असा डल पण असा तयार होतो कलरचा, आणि त्याच्यावरती सुकल्यावरती आपण व्हाईट कलरने काम केलं ना खूप छान. हे फक्त हे वॉश दिलं हे असं सुकायला हवं चांगलं, आणि मग थोड्या वेळाने दाखवते तिथे काय करायचं. काही काही जण ते हे होतं ड्रायर बघितलं बरेच ड्रायर हेड आहे त्याच्याने ड्राय करतात ते. अच्छा, मी असं करून ठेवते इथे आधी, आणि हे सुकल्यावर मग ते व्हाईट ब्रशने त्याच्यात पण दाखवते. माझं कॅमेरा लक्ष. आता हे जे करतो ना अपन वाइट कलर का, उसके लिए वाइट कलर ना ज़्यादा ड्राई होना चाहिए. ये अच्छा है, ड्राई कलर है, पतला नहीं चाहिए, सुका सुका. हां, कारण ते ड्राय ब्रशच मारायचं असतं वरती सुके कलरचे, आणि ब्रश पण चांगला असा व्यवस्थित हां सुका घ्यायचा. सुका घ्यायचा, त्याचे केसचे थोडेसे असे असे हे करून घ्यायचे, सुट्टे करून घ्यायचे पिंजून असे, आणि फक्त टोकाला उसके मतलब ये नोक है उस पर सिर्फ ऐसा कलर लगाना है ऐसे. और ऐसे स्ट्रोक ऐसे निकलना चाहिए, बीच बीच में ऐसा कलर छूट जाता है ना वो अच्छा लगता है.
पूरा ऐसा प्लेन कलर नहीं आना चाहिए. अभी इधर से नीचे आ गया पानी, अभी यहाँ से थोडं खालून वरती जायचं. हां कसंही चालेल, वरून सुरुवात केली तरी चालेल. असं मग जिथे पाणी पडतंय तिथे ह्याचेच असे असे स्ट्रोक लागायचे. असे पाणी उडतं ना ते वरती, वेव्स येतात पांढऱ्या शुभ्र सुंदर वाटत आहे. असं. मग इथल्या वेव्स अशा, मग इथल्या वेव्स अशा. रिअल वाटत. आणि आता त्याच्या